छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मंजूरपुरा ते चंपा चौक ते रोशन गेट या विकास आराखड्यातील 15 मीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे। तत्पूर्वी आज माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सदर प्रस्तावित रस्त्याची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, नगर रचना विभाग कनिष्ठ अभियंता पूजा भोगे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, किरण आडे व कंत्राटदार फारुक यांची उपस्थिती होती। स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील डीपी रोडवर नवीन रस्ते करण्याचे काम हाती घेण्यात आले। त्या अनुषंगाने सध्या रोशन गेट, चंपा गेट, मंजूरपुरा चौक, पुढे सिटी चौक व पुढे सिटी चौकच्या पुढे बुड्डी लाईन पासून महानगरपालिका कार्यालयापर्यंत हा रस्ता प्रस्तावित आहे। हा रस्ता विकास आराखड्यात 15 मीटरचा आहे। या रस्त्यावर अनेक नागरिकांनी यापूर्वीच 2012-13 व 2015-16 मध्ये भूसंपादनाचा मोबदला घेतला, तरी देखील ज्या ठिकाणी 5-6 फूट पुढे येऊन अनधिकृत बांधकामे केली आहे, काहींनी तात्पुरत्या स्वरूपाचे शेटर लावून दुकाने काढली, तर काहींनी रस्त्यावर मोठमोठे ओटे बांधून त्यावर शेड बांधले। या भागात बऱ्याच लोकांनी परवानगी सुद्धा घेतली नसल्याचे यावेळी आढळून आले आहे। ज्या ठिकाणी बांधकाम परवानगी आहे त्या ठिकाणी बिल्डिंग लाईनच्या माध्यमातून बिंदू ठरवून रेखामार्क करण्यास आज सुरुवात झाली। यामध्ये आज पहिला टप्पा मंजूरपुरा, चेलीपुरा, शहा बाजार चौक पर्यंत मार्किंग करण्यात आली। सदर रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरू होणार असल्याने सर्वप्रथम या भागात नागरिकांना त्यांनी स्वतःहून समोर आलेले शेड व कच्चे पक्के ओटे, शेटरचे अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे, नसता महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी प्रथम 100% असलेल्या बांधकामे काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर।